बिलकुल आईच्या भावना त्याच होत्या. आई म्हणजे आई शब्द काढल्यामुळे मला डोळ्यात पाणी आलं. ते नेहमी म्हणायचं का लोकांसाठी मरता आलं पाहिजे. स्वतःसाठी उभं राहणारे भरपूर असतात आणि तो शब्द आमच्या डोक्यात आहे. त्यांनी असंच म्हटलं की आम्ही 6 भाऊ आहे, 5 मेले तरी एक मेला तरी चालेल अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांसाठीच फक्त जगावं असं. त्याची गरज आहे ना. तो रोज मरणाऱ्या शेतकऱ्यासाठी जगावं, नाही तर मग कोणासाठी जगावं, करावं म्हणजे लढावं कोणासाठी. पण रोज मरतंय त्याच्यासाठी लढलंच पाहिजे. आणि हा छत्रपतीचा विचार आहे, बाबासाहेबांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा विचार आहे. तो घेऊन जपतोय. अण्णाभाऊ साठे असेल, ह्या सगळ्या महापुरुषांनी संतांनी हा संदेश दिला, तो तंतोतंत पाळता आला पाहिजे. आईंचं नाव घेतलं तुम्ही, म्हटलं डोळ्यात पाणी आलंय. आज आठवण येते. बोलू शकत आई असते तर तिला वेगळं आनंद झाला असता. शेतकऱ्यांसाठी काय तरी. हां, ती शेतीत खूप राबली, खूप कष्ट केले आहे तिनं. 11 ते 5 मजुरासारखी मेहनत केली आहे. तीच हाताला बांधलेली तीच आई आठवते तुम्हाला आता हे सगळं बघून? बिलकुल तसंच तेच डोळ्यात समजा. पाणी आलंय. हां हां, ठीक ठीक. नक्कीच बच्चूभाऊच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं आपण पाहू शकतो. कशा पद्धतीनं जे आहे बच्चूभाऊची भावना होती ती व्यक्त झालेली आहे, समोर आलेली आहे. आणि कुठेतरी डोळ्यात अश्रू आलाय, कारण की आज शेतकऱ्यांसाठी यश मिळतंय याचा आनंद सुद्धा आहे. आजचा लढा जो यशस्वी व्हावा अशी भावनाही बच्चूभाऊंनी बोलून दाखवली आहे.